नमस्कार सर्वांना. महाराष्ट्रातील पोलीस भरती करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे आणि तुम्ही जी काही तयारी करत आहात ती अत्यंत योग्य पद्धतीने करत आहात. आणि पोलीस होणं म्हणजे हाडामासाचं पूर्ण आणि रक्ताचं पूर्ण पाणी करणं आहे. मित्रांनो, तुमची मेहनत ही पूर्ण आहे, सर्व गोष्टी आहेत, परंतु तुमचा अभ्यास कशा पद्धतीने आहे हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण मागे 15 मार्च रोजी अकोला जिल्ह्यातील पोलीस भरतीचा जो काही पेपर झाला, या पेपरचं ॲनालिसिस केलं, विश्लेषण केलं. हा पेपर कशाप्रकारे आला होता, त्याच्यामध्ये मराठीचे प्रश्न असतील, मी खास करून जो जीकेचे प्रश्न आहेत, जनरल नॉलेजचे आणि चालू घडामोडीचे, या प्रश्नाबद्दल बोलणार आहे आज. चालू घडामोडीचे प्रश्न जे होते ते 25 प्रश्न आपण पूर्ण त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ देखील टाकलेला आहे, त्याचे उत्तरे देखील सांगितलेले आहेत. परंतु मला एक आज असं बोलावंसं वाटतं आहे, तुम्ही जी काही तयारी करत आहात, आपण वर्षभर 6 महिने कंटिन्यू मेहनत घेतो, अभ्यास करतो आणि घोकंपट्टी करत राहतो. परंतु आपण काय करतो माहिती आहे का, ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करतात त्या जिल्ह्याबद्दल पुरेपूर माहिती घेत नाहीत. पूर्ण म्हणजे त्या काय करायला पाहिजे, समजा अकोला जिल्हा असेल उदाहरण, अकोला जिल्ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, त्याची भौगोलिक पूर्ण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी, तसेच अकोला जिल्ह्याचे काही वैशिष्ट्ये आहेत का, त्याचे शेतीविषयक काही वैशिष्ट्ये आहेत, यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि करंटमध्ये चालू घडामोडीमध्ये देखील आपल्या आजूबाजूला किंवा सतत जो काही चर्चेत राहणारा विषय आहे, या विषयाकडे आपण सहज घेतो, कॅज्युअल घेतो, म्हणजे लक्ष देत नाहीत. विचार करा, LPGचा एवढा विषय गाजलेला आहे, आपण म्हणजे रोज आपल्या घरामध्ये सिलेंडर आहे, परंतु त्याचा फुल फॉर्म बरेच विद्यार्थी यामध्ये गोंधळलेले आहेत, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत की LPGचा फुल फॉर्म काय आहे. पहा, LPGचा फुल फॉर्म असेल, UPIचा फुल फॉर्म असेल, तसेच रॉचा फुल फॉर्म असेल, म्हणजे हे बेसिक प्रश्न आपण म्हणजे सहज सोडून देतो. म्हणून तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, आपण सर्वकष बुद्धी ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. जे काही बारीक सारीक गोष्टी असतील, आपल्या आजूबाजूला जे काही घडत असेल, या सर्व घडामोडीवर आपलं गांभीर्याने आणि एक चांगल्या दृष्टीने निरीक्षण असणं गरजेचं असतं. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, चर्चेचा मुद्दा आहे, पूर्ण म्हणजे जगामध्ये गाजत आहे. परंतु एक बेसिक प्रश्न विचारला, अणुबॉम्बचे निर्माते कोण आहेत, पण आपण बेसिक सोडून देतो आणि काठिण्य पातळीकडं आपलं म्हणजे सर्वांचंच लक्ष असतं की बाबा पेपर अवघड येईल, म्हणजे टफ एकदम अवघड गोष्टी करत बसतो. बेसिक प्रश्न आणि बेसिक गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून मला एकच म्हणायचं आहे, आपण जी काही तयारी करतो तुम्ही अगदी मेहनत घेत आहात, तुमची मेहनत ही तुम्हाला सलाम आहे, परंतु जे काही बेसिक आहे त्याकडे पण लक्ष द्या आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओबद्दल तुम्हाला एवढंच सांगणं आहे. धन्यवाद.